नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये प्रामुख्याने कुटुंब संस्था आणि त्या कुटुंब संस्थेशी आधारित वैशिष्ट्यांच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्याशिवाय कुटुंब संस्था म्हणायचं कशाला या संदर्भावर देखील आपण भाष्य केलेलं आहे. पण आजच्या तासिकेमध्ये प्रामुख्याने ही कुटुंब संस्था कशा पद्धतींची बदल निर्माण झालेला आहे त्या बदलांच्या संदर्भात आपण आजच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र, प्रामुख्याने आपण विचार केला तर प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये काळानुसार बदल अपेक्षित आहे, बदल होत असतो. बदलाला आधारित या ठिकाणची समाज व्यवस्था अस्तित्वात येत असते. ती कुठलीही सामाजिक संस्था असो, ती प्रत्येक संस्था ही प्रामुख्याने समाजांच्या गरजेमधून निर्माण झाली. पण कुटुंब संस्था ही एक अशी एकमेव संस्था आहे की समाजांच्या गरजेमधून न निर्माण होता ती संस्था जन्मताच माणसाला त्या संस्थेचं सदस्यत्व अनिवार्य प्राप्त होत असतं. तेव्हा या ठिकाणची असणारी कुटुंब व्यवस्था, या ठिकाणचं असणारी कुटुंबाशी संबंधित असणारी या ठिकाणची होणारी सुधारणा कशा पद्धतीची झालेली आहे या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काळानुसार प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये, माणसामध्ये, व्यक्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी हा बदल अपेक्षित असतो आणि ते होणं काळानुरूप गरजेचं आहे. तेव्हा या कुटुंब संस्थेमध्ये प्रामुख्याने पहिला बदल झालेला आहे तो आहे या ठिकाणी पित्यांच्या आधिसत्तेचा ऱ्हास. पाठीमागचा कालखंड आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल, संयुक्त कुटुंब व्यवस्था ही प्रामुख्याने कुटुंब संस्थेचं एक अधिराज्य किंवा त्यांचा लक्षणांचा भाग म्हणावा लागेल. भारतामध्ये विशेष करून जवळपास 80% लोक ग्रामीण समुदायाशी संबंधित असणारा व्यवसाय जो की शेती व्यवसाय करतो. तेव्हा या ठिकाणी या शेतीला अधिकतर प्रमाणात मनुष्यबळांची आवश्यकता असायची. मनुष्यबळांची आवश्यकता अधिक प्रमाणात असल्या कारणामुळे सर्व सामूहिक पद्धतीने जवळपास 2 ते 3 पिढ्यांचे सदस्य एकत्र येऊन शेती व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या काम करण्याचं धाडस दाखवत असे. हा समाज निरक्षर होता. ग्रामीण समाज निरक्षर असल्या कारणामुळे शेती आधुनिक पद्धतीने केली जात नसे आणि या शेतीवर आधारित असणाऱ्या कुटुंबांचं कुटुंब प्रमुख म्हणून एका सदस्यांचं नाव सुचवलं जातं, जे की ज्येष्ठ पद्धतीचा असायचा. तो वयोवृद्ध असायचा, अनुभवी असायचा आणि या कुटुंब प्रमुखाची अधिसत्ता प्रामुख्याने या कुटुंब व्यवस्थेस चालत असे. तो राजकारणामध्ये जायचे की नाही कुटुंबातल्या सदस्यांना तो ठरवत असे. त्यांनी कशा पद्धतीचं वर्तन करावं तो ठरवत असे. कशा पद्धतीचं वर्तन केलं आणि ती समाजाला आवश्यक असणारं वर्तन आहे की नाही तो स्वतः ठरवत असे. कुटुंबाचा तो अधिसत्ताधीश या नावाने ओळखला जायचा. पण काळानुरूप स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला जाणवतो आहे. हा बदल प्रामुख्याने या व्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या जे सदस्य आहेत त्यांच्या सर्वांचा विचारांती वाढत्या शिक्षण पद्धतीच्या प्रभावाकारणामुळे आणि आपल्याला असणारे हक्क, अधिकार आणि आपल्या असणाऱ्या स्वतःच्या कर्तव्यांची जाणीव या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. सर्वजण एकत्र आले. सर्वजण चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करण्याचं धाडस
वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेमधल्या उच्चोत्तर डिग्र्या घेऊन खाजगी ठिकाणी नोकरीला असतील, शासकीय ठिकाणी एखाद्या चांगल्या पदावर असतील, हे स्थलांतरित होऊ लागले. कुटुंबीय व्यवस्था विस्कळीत बनत चालली आणि एक कुटुंब संस्था ज्यावेळेस विभाजन होत गेलं त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणची असणारी पितृसत्ता, कुटुंब पद्धतीची सत्ता संपुष्टात आली आणि प्रत्येक असणाऱ्या सदस्याला सारख्या स्वरूपांचं महत्त्व या व्यवस्थेशी संबंधित झालं. हा काळानुरूप कुटुंब संस्थेमध्ये झालेला पहिला बदल आहे. त्याच्यामध्ये दुसरा बदल दिलेला आहे विवाह दृष्टिकोनातून, विवाहविषयक दृष्टिकोनामध्ये झालेला बदल. पवित्र संस्कार म्हणून विवाह संस्थेकडे पाहण्याची आपल्या भारतीय संस्कृतीशी संबंधित होते. पण काळानुरूप ही संस्था मागच्या कालखंडामध्ये जर विचार केला तर एखाद्या वेळेस पती आणि पत्नीचं ज्यावेळेस जमत नव्हतं त्यावेळेस त्यांना संघर्षमय वातावरणामध्ये देखील एकत्र राहण्याची वेळ येत असे. एखाद्यांचा पती वारलेला आहे, तो विधवा म्हणून तिथं नांदत असे, तिला दुसरा विवाह करण्याचा अधिकार समाजाने दिलेला नव्हता. पण 1947च्या नंतर ज्यावेळेस प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये विवाहाच्या दृष्टिकोनातून असेल, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून असतील, प्रत्येक दृष्टिकोनातून असेल, वेगवेगळ्या पद्धतींची कायदे निर्माण झाली आणि या कायद्यांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक स्त्रींना, पुरुषांना वेगवेगळ्या पद्धतींचं संरक्षण प्राप्त झाले. विवाहाच्या दृष्टिकोनातून तुला त्यांना घटस्फोट घेण्याचं स्वातंत्र्य झालं, कायद्यांचं पाठबळ प्राप्त झालं, विवाह विच्छेदन त्या ठिकाणी होऊ लागलं. पाश्चिमात्य संस्कृती कुठल्या तरी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये शिरकाव केली आणि एखाद्या स्त्रीला असेल, पुरुषाला असेल, अन्याय होत असेल तर तो थांबवण्याचं काम प्रामुख्याने कुटुंब संस्थेमध्ये झालेल्या या बदलामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. तो देखील बदल या ठिकाणी झालेला आहे. तिसरा बदल आहे कुटुंबाच्या आकारामध्ये बदल. विद्यार्थी मित्र, प्रामुख्याने कुटुंब संस्था ही मागच्या कालखंडामध्ये संयुक्त पद्धतीची असायची. 2 ते 3 पिढ्यांचे सदस्य एकत्र राहायचे, त्यामुळे त्यांचा आकार हा प्रामुख्याने मोठा असायचा, विस्तारित असायचा. पण जसजशा प्रमाणामध्ये शिक्षण प्रसार वाढला, आपल्या हक्क आणि अधिकारांचं, कर्तव्यांची जबाबदारी वाढली, छोटे कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना त्या ठिकाणी अंमलात आली. छोटे कुटुंब ही संकल्पना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी संयुक्त कुटुंब पद्धतीचं विभाजन झालं आणि विभक्त कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. आणि या विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे प्रामुख्याने समाज व्यवस्था, या ठिकाणचे असणारे कुटुंबाचे आकार, त्या कुटुंब संस्थेचा आकारमान निश्चितच विस्तारित होता, मोठा होता, तो लहान होत गेला. काळानुरूप हा एक महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला जाणवतो आहे. चौथा बदल दिलेला आहे स्त्रियांच्या दर्जामध्ये असलेला बदल. स्त्री ही समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून दुय्यम स्थानी मानली जायची. तिला चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित ठेवण्याची वेळ या ठिकाणी आलेली होती. पण जसजशा प्रमाणामध्ये ती शिक्षण घेऊ लागली त्या प्रमाणामध्ये तिला समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, वेगवेगळ्या नोकऱ्यामध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली. तिला स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि स्वतंत्र आरक्षणामुळे महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये, असं कुठलंच क्षेत्र आज भारतामध्ये उरलेलं नाही त्या ठिकाणी स्त्री ही पोहोचलेली नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी असेल, खाजगी नोकरीच्या ठिकाणी असेल, राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, समाजसेवेमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी स्त्री ही अग्रेसर त्या ठिकाणी राहिली.
तिचा समाजामध्ये असलेला दर्जा उंचावू लागला. दुय्यम स्थान कमी होत गेलं. चूल आणि मूल ही जी संकल्पना होती ती नष्ट होत गेली. आणि नष्ट होत गेल्याच्या कारणामुळे प्रामुख्याने या ठिकाणी असणारी समाज व्यवस्था हे निश्चितच, आणि ह्या कुटुंब संस्थेमध्ये असलेला निश्चितच हा एक महत्त्वपूर्ण बदलच म्हणावा लागेल. कारण काळानुरूप किती दिवसापासून या कुटुंब संस्थेमध्ये स्त्रियाला अन्यायाला सामोरं जाण्याची वेळ येत होती. पण कायद्यानं स्त्रियांना संरक्षण प्राप्त झालं. स्त्रियांचा दर्जा समाज व्यवस्थेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने राहू लागला. पुरुषांच्या बरोबरीने ती देखील प्रामुख्याने या ठिकाणी तत्परतेनं काम करू लागली. हा एक महत्त्वपूर्ण बदलच त्या ठिकाणी जाणवलेला आहे आणि तो जाणवतो आहे. हा एक चौथा बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर दिलेला एक कुटुंबविषयक भावनेत बदल. मागच्या कालखंडामध्ये ज्येष्ठ सदस्यांना कनिष्ठ सदस्याकडनं भावनात्मक स्वरूपात आदरयुक्त आदर केला जायचा. पण शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं, औद्योगिकरण निर्माण होत गेलं, नागरीकरणाचा प्रभाव निर्माण होत गेला. पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव या समाज व्यवस्थेमध्ये झाला. या पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव त्या ठिकाणी झाल्यानंतर निश्चितच ही समाज व्यवस्था पाश्चिमात्य राष्ट्रपद्धतीनं राहण्याची सुरुवात होत गेली. नाविन्य हे प्रत्येकांना त्या ठिकाणी वाढत गेलं. नाविन्य कशा पद्धतीचं असायला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक सदस्य त्या ठिकाणी वावरू लागला. आणि प्रत्येक सदस्य त्या ठिकाणी नाविन्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस वावरत गेला त्यावेळेस ती या ठिकाणी असणारी समाज व्यवस्था बदलत गेली. समाज व्यवस्थेमध्ये हा एक बदल त्या ठिकाणी झालेला आहे. याचही कुठंतरी गांभीर्यानं आपण विचार करणं आवश्यक. आणि भावनात्मक सुखदुःखामध्ये सहकार्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विशिष्ट दृष्टिकोनातून ते एकत्र येत होते. पण आज ती एकत्र येत नाही. संघर्षमय वातावरण या ठिकाणी कुटुंब संस्थेमध्ये, विभक्त कुटुंब व्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीचं प्राबल्य संपुष्टात आल्यामुळं आपुलकी, माया, प्रेम, सहकार्य ही भावना आज संपुष्टात आलेली आहे. हा भावनात्मक झालेला बदल कुटुंब संस्थेमध्ये आपल्याला जाणवतो आहे. त्यानंतर दिले धार्मिक कार्यामधील बदल. हा बदल प्रामुख्याने सहावा दृष्टिकोन आहे. धर्माला विशेष करणं प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने मानाचं स्थान दिलं जायचं. धर्मगुरूंनी सांगितल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करण्याचं धाडस प्रत्येक जातीमधील, धर्मामधील हे प्रामुख्याने विशेष करणं महत्त्व दिलं गेलं. पण जसजशा प्रमाणामध्ये ही संपुष्टात येत गेली त्या प्रमाणामध्ये विशिष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी हा एक घटक निर्माण होत गेला. आणि याच्यावरच आधारित ही असणारी समाज व्यवस्था, एक वेगळ्या पद्धतींचं वलय असणारी समाज व्यवस्था बदलत गेली. समाजांचं सामर्थ्य हे त्या ठिकाणी वाढत गेलं आणि या ठिकाणी असणारी धर्मगुरूंचं महत्त्व समाज व्यवस्थेमध्ये निश्चितच आधुनिक कुटुंब संस्थेमध्ये या ठिकाणी कमी होत गेली. हा एक बदल त्या ठिकाणी जाणवतो आहे. हा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. या बदलांच्या संदर्भामध्ये देखील ही समाज व्यवस्था आदिवासी असेल, ग्रामीण असेल की नागरी असेल, या तिन्ही समाज व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने पाश्चिमात्य संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये वावरण्यासाठी सुरुवात झाली आणि कुटुंब संस्थेमध्ये हा एक वेगळा बदल त्या ठिकाणी जाणवलेला आहे. त्याच्यानंतर दिलेला आर्थिक कार्यातील बदल. आपल्या कृषी प्रधान राष्ट्रामध्ये प्रामुख्याने मागच्या कालखंडामध्ये असेल की आजच्या कालखंडामध्ये असेल, समाज, ग्रामीण समाज हा प्रामुख्याने शेतीवर आधारित व्यवसाय आणि शेतीशी संबंधित असणारी कुठलीही कामं तत्परतेनं करत असेल. पण ही शेतीला जी आपण अवजारे वापरतो ती जुन्या पद्धतींची, बियाणे वापरतो ते जुन्या पद्धतीचं. पण जसजशा प्रमाणामध्ये औद्योगिकरणाचा समाज व्यवस्थेमध्ये विकसित औद्योगिकरणाचा प्रभाव वाढत गेला
त्या प्रमाणामध्ये असणारी या ठिकाणी शेतीशी संबंधित असणारी अवजारे, जे की ट्रॅक्टर असतील, मळणी यंत्र असतील, पेरणी यंत्र असतील, ठिबक सिंचन असेल, सोलार पंप असतील, अशा वेगवेगळ्या आधुनिक पद्धतींच्या सामुग्रीच्या मार्फत शेतकरी करू लागला. रासायनिक खतांचा वापर करू लागला. वेगवेगळ्या पद्धतींची बी बियाणे वापरू लागला. आणि त्याच पद्धतींचे प्रामुख्याने खतं, बी बियाण्याचा वापर होत असल्या कारणामुळे आर्थिक भरभराट होत गेली. उत्पादनाच्या प्रमाणामध्ये निश्चितच वाढ होत गेली. नियोजन पद्धतीनं या ठिकाणची होणारी शेती हा आर्थिक भरभराटीच्या कार्यामध्ये झालेला एक महत्त्वपूर्ण कुटुंब संस्थेमध्ये बदल आहे. हा कुटुंब संस्थेमध्ये आर्थिक बदल झाल्या कारणामुळं या ठिकाणची मुलं वेगवेगळ्या पद्धतींचे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी जाऊ लागले, कार्य करू लागले. आणि त्यांच्या मार्फतच या ठिकाणची असणारी कुटुंब संस्थेमध्ये दिवसेंदिवस बदल होत गेला. अशा पद्धतींचा वेगवेगळ्या पद्धतीच्या दृष्टिकोनातून बदल होत असल्यामुळे कुटुंब संस्थेमध्ये हा झालेला एक महत्त्वपूर्ण बदल आपल्याला या ठिकाणी जाणवतो आहे, तो दिसतो आहे. हा एक महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी अपेक्षित आहे. हा इथपर्यंतचा भाग पाहून नमस्कार.